निवडणुकांचं महत्त्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या. एक देश एक निवडणुकांच्या निर्णयावर राज ठाकरेंनी ही मागणी केली आहे. राज्यांच्या अधिकारांना आणि स्वायत्ततेला धक्का पोहोचणार नाही याची खातरजमा पण व्हायला हवी असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. जर एखाद्या राज्यामध्ये सरकार कोसळलं किंवा तिथली परिस्थिती तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का? त्या राज्यानं लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहायची किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी काय नेमकं ट्विट केलंय, काय प्रश्न उपस्थित केलेत एकदा आपण पाहूया. राज ठाकरेंनी म्हटलंय, एक देश एक निवडणूक संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे, याला संसदेची मान्यता लागेल. देशातील प्रत्येक राज्याचा कौल विचारात घ्यावाच लागेल. कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर राज्यांच्या अधिकारांना स्वायत्ततेला धक्का पोहोचणार नाही याची खातरजमा व्हायलाच हवी.